नमस्कार शेतकरी मित्रांनो, संजीवनी अॅग्रोटेक्निक्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी आलोय स्वित्झर्लंडमध्ये एका गोठ्यावरती. आमच्या गाईंचा गोठा आहे आणि इथं खूप साऱ्या नवीन गोष्टी मी पाहतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. या गोठ्यावरती मित्रांनो चारा व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे तो थोडा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला की हे कसं नियोजन करतात. तर ते पाहताना मला एक गोष्ट लक्षात आली. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तर एक मोठं मशीन आहे. ते आहे मिक्सर, म्हणजे आपण TMR म्हणतो, टोटल मिक्स रेशिंग बनवणारा एक रोबोटिक मशीन. ही ऍक्च्युअली एक फीडर सुद्धा आहे. सो ह्या मशीन बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एक मशीन आहे त्याच्यामध्ये जे फीड आहे, जे केमिकल्स त्यामध्ये जातात, व्हिटॅमिन्स असतील किंवा त्यांचे जे ऍडिशनल जे काही सप्लिमेंट्स असतील, त्याच्यानंतर तो ड्राय फॉडर आहे आणि त्याच्यानंतरची हे आहे किंवा जो ग्रीन फॉडर, तुम्ही पाहू शकता ग्रीन फॉडर सुद्धा आहे. तो ग्रीन फॉडर अशा पद्धतीचा जो चारा आहे त्या मशीन मध्ये ग्राइंड केला जातो आणि ग्राइंड केल्यानंतर सगळा मी जी मशीन आहे तिला एक मॅप ठरवून दिला. पाहू शकता तो तिला एक रोडमॅप त्याचा जो आहे तो त्याच्या PLC वरती तो सेट केला जातो. त्याला एक प्रॉपर प्रोग्राम फीड करून दिला जातो आणि ही मशीन पूर्ण गाईंना गोठ्यामध्ये चारा देण्याचं काम करते. तो एकदा मशीन लावली, त्याच्यामध्ये चारा फीड केला, प्रॉपरच्या साईड एकदा चारा वरच्या सप्लाय पाईप मधून तो आतमध्ये येतो, सगळं मिक्सिंग होतं प्रॉपर. त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून चाऱ्याची बदलतही करतात. सगळ्या सगळ्या केमिकल्स असतील, सप्लिमेंट्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोहोचण्यासाठी हे मिक्सिंग होणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि चारा मिक्स केल्यामुळे त्यांच्या डायजेशन वरती किंवा सगळ्याच एकंदरीत गोष्टीवरती त्याचा चांगला परिणाम होतो. आणखी एक सगळ्यात महत्वाचा या मशीनचा फायदा असा होतो की तुम्हाला काही गोष्टी कंट्रोल करता येतात. जसे की जर काही ड्राय झोन मध्ये, ड्राय पिरियड मध्ये आहेत, प्रेग्नन्सी मध्ये त्यांच्या चाऱ्याचं फॉर्म्युलेशन वेगळं करता येतं. येणाऱ्या गायी आहेत पण त्यांचं फॉर्म्युलेशन वेगळं करता येतं. त्यांचं दूध उत्पादनामुळे जे काही शरीरातनं लॉसेस होत आहेत ते भरून करण्यासाठी या मशीनला जो फॉर्म्युला असतो तो बदलता येतो. किंवा वासरं जी आहे जिथं प्रोटीन कंटेंट जास्त हवाय तो तशा पद्धतीने सप्लिमेंटचं दिवशी या मशीनमध्ये हा एक त्यांना बेनिफिट मिळतो. एवढ्या गायींच्या चाऱ्यासाठी रोबोटिक आहे, ती फिरू शकते गोठ्यामध्ये कुठेही. हा त्याचा हॉपर आहे, वरून याच्यामध्ये फीड आणि रेशन पडतं. तिला प्रोग्राम सेट करायची सिस्टम आहे. म्हणजे रोबोटिक आतमध्ये चर्नर ब्लेड आहे. बारीक सगळं झाल्यानंतर ही मशीन गोठ्यामध्ये फिरून सगळं चारा जो आहे तो देण्याचं काम करतो. सो ही माहिती आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि असंच मला फॉलो करा. आणखी सुद्धा भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की बघता येतील.